हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथे 34 साईजचा कटोरी ब्लाउज आहे, तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा पेपर घेतलेला आहे मी आणि त्याची बंद बाजू इथे माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर आपल्याला बंद बाजूकडून ब्लाउजची उंची टाकायची आहे। तर बघा इथं ब्लाउजची उंची 14 इंच होती, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून आपण 15 इंच घेतलेली आहे। आता आपल्याला इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंच। तिथे सुद्धा आपण चेक करून घेऊया उंची बरोबर आहे की नाही ते। त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखून घेऊया। आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला। तर इथं बघा शोल्डर आपण 5 इंच घेतलं, त्याच्यानंतर 5.5 इंच इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि ते सुद्धा चेक करायचं आहे। तर पहा इथं कमी जास्त न होता आपल्याला व्यवस्थित इथं चेक करून सरळ अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे शोल्डर आणि मुंडा आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर इथं 5.5 इंच आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच, कारण 34 साईज आहे त्यासाठी। पुढे इथं आपल्याला मार्जिंग ठेवायची आहे 1.5 इंच। तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता, 1.5 इंच घेतलं तरी भरपूर अशी मार्जिंग राहते। तर बघा या पद्धतीने ते सुद्धा आपण जोडून घेऊया। आता वरती 8.5 इंच आणि 1.5 इंच 10 इंच झालं इथं, म्हणजे छातीची घडी आपली 10 इंच झाली। तर खालच्या साईडला सुद्धा 10 इंच मार्किंग करायचं आणि या पद्धतीने दोघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे। आता मुंड्याची आकार द्यायची आपल्याला। तर पाठीमागचा जो मुंडा आहे त्याला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढचा जो मुंडा आहे त्याला 1 इंचावरती। तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर आता इथं आपण छातीचा जो इथे चौथा भाग घेतलेला आहे, तर तो मुंड्याचा जो आकार आहे तो तिथपर्यंत यायला पाहिजे आपला। पुढे आपली मार्जिंग आहे त्यासाठी। तर बघा असं या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन द्यायचा। तर कोणत्या साईजसाठी किती माप घ्यायचं, म्हणजे शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची, त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर सर्वात पहिले बघा आपण इथं आता जी मार्किंग केलेली आहे त्याची कटिंग करून घेऊया। तर हे सर्वात पहिले पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार काढलेला आहे तो सर्वात पहिले कट करायचा आणि या पद्धतीने जशी मार्किंग केली तशी आपण कट करून घेऊया आता। तर पहा इथं कटिंग झालेली आहे आपली। आता आपण सोबत पाठीमागचा आणि पुढचा पार्ट सोबत कट करतोय। तर जॉईंट पेपर आहे हा। तर सर्वात पहिले आपण बघा इथं गळारुंदीची मार्किंग करूया 2 इंच। त्याच्यानंतर पुढचा जो गळा आहे तो 6 इंच घ्यायचा। तर पेपर पॅटर्न तयार करताना मी 6 इंच पुढचा गळा घेत असते। त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा 2 इंच गळारुंदी घ्यायची आणि व्यवस्थित असं इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला गळा काढण्यासाठी। तर खालून बघा वरती 1 इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने गळ्याचा शेप देऊन द्यायचा आहे। आता पुढची मार्किंग करूया आपण क्रॉसपट्टीची। तर क्रॉसपट्टी बघा पेपर पॅटर्न तयार करताना कोणताही तुम्ही ब्लाउज इथं पेपर पॅटर्न तयार करत असाल तर 2.5 आणि 2 इंचची इथं क्रॉसपट्टी काढायची आहे। तर साईज लहान असो किंवा मोठी असो तर 2 आणि 2.5ची घ्यायची आहे। तर गळ्याच्या साईड करून आपल्याला 2.5 इंच आणि मुंड्याकडून 2 इंच घ्यायचं आहे। आता बघा आपण जेवढं माप इथं घेतलेलं आहे ते इथं टाकून घेऊया, म्हणजे लक्षात राहील। 5 इंच शोल्डर, 2 इंच गळारुंदी, पुढचा गळा 6 इंच, 5.5 इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिंग। त्याच्यानंतर बघा जी आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे ती गळ्याकडून 2.5 इंच घेतली होती, त्याचबरोबर मुंड्याकडून 2 इंच आणि कटोरीसाठी 4.5 इंच घ्यायचं आहे। ते 34 साईजपर्यंत आहे आणि 36 पासून पुढच्या साईजला 5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखायची आणि व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे कटोरीचा। बघा किती सोपी पद्धत आहे। ज्यांना अवघड वाटत असेल त्यांनासुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनासुद्धा सहज जमेल। तर हे झालं आपलं साईड पार्ट 34 साईजचं। आता आपण याची कटिंग पाहणार आहोत। तर पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो सेपरेट करून घेऊया पहिले। तर पहा या पद्धतीने मी पट्टीने व्यवस्थित असं दोघं पार्ट वेगवेगळे करून घेतले। हा झाला आपला पाठीमागचा पार्ट आहे। तर त्याच्यावर सुद्धा आपण लिहून घेऊया, म्हणजे कोणत्या साईजचा आहे ते। आता आपण कटिंग करून घेऊया। तर सर्वात पहिले बघा मुंड्याचा आकार इथं कट करायचा। त्याच्यानंतर क्रॉसपट्टी, पुढचा गळा जसं मार्किंग केलेला आहे आपण सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे।
तर बघा इथं खूप सोप्या पद्धतीमध्ये कटिंग झालेलं आहे आपलं. आता क्रॉसपट्टी काढून घेऊया आपण वाढीव. तर छातीचा चौथा भाग आपण आपलं छातीची घडी आपण 10 इंच घेतली होती, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला आणि 3.5 आणि 3ची इथं वाढीव आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा आपली व्यवस्थित काढून घेतली 3.5 आणि 3ची. तर 10.5 इंच इथं एक्स्ट्राची इथं अर्धा इंच वाढवूनच आपल्याला काय करायचं, क्रॉसपट्टी काढायची आहे. आता कट करून घेऊया जसं आहे तसं. तर पहा इथं क्रॉसपट्टीसुद्धा आपली कट झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर गडारुंदी बघा आपण 2 इंच घेतलेली होती, ती गडारुंदी इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे, तर ते सर्व साईजसाठी आहे 1.5 इंच. तर पहा या पद्धतीने आपण या साईडला 1.5 इंच इथं मार्किंग केलं. त्याच्यानंतर बघा जिथं 1.5 इंचची मार्किंग केलेली आहे आपण तिथून 4.5 इंच घ्यायचं आहे. ते पण आपल्याला इथं चौथी साईजपर्यंत आहे. पुढच्या साईजसाठी 5 इंच घ्यायचं आहे. आता 7.5 घ्यायचं आहे आडवी कटोरी आपल्याला आणि त्याच्यामध्ये पण काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर लाईन आखून घ्यायची. तर कटोरी जी आहे ती अंदाजे न काढता ब्लाऊजवरनं माप घेऊन कटोरी कशी काढायची त्याचे व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवरती, तर तुम्ही तो पाहू शकता. आता आडवी कटोरी आपण 7.5 घेतली, तर उभी जी कटोरी आहे ती 8.5 घ्यायची आपल्याला. तर या पद्धतीने 3 पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे. आता हा पॉईंट आणि आपला कटोरीचा जो शेप असतो तो व्यवस्थित द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी शेप देऊन दिलेला आहे. आता साईड पार्ट ठेवायचा आहे. तर बघा कुठे एक्स्ट्राचं न घेता आपल्याला साईड पार्टच्या मदतीने आपल्याला बघू शकता इथं साईड पार्टसुद्धा अर्धा एक्स्ट्राचा आहे आणि कटोरी आणि साईड पार्टपेक्षा आपली कटोरी जी असते ती अर्धा इंच एक्स्ट्रा असते. तर त्यासाठी परत इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं बघा या पद्धतीने. साईड पार्ट तिथपर्यंत आलेला आणि क्रॉसपट्टी आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. आता पहिली जी लाईन होती त्याला क्रॉस मारायचा म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहावं यासाठी. आता आपण कटिंग करून घेऊया. तर पहा या पद्धतीने व्यवस्थित जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही 36 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. म्हणजे ब्लाऊजवरनं जर माप घेतलं असेल तर त्यानुसार ही कटोरी काढायची आहे. तर हे पहा या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा असेल तर ते कट करून घ्यायचं. तर पहा इथे किंचित थोडंसं एक्स्ट्रा वाटतं तर ते इथे मी कट करून घेते. म्हणजे काय होईल की आपल्याला कटिंग करताना जेव्हा ब्लाऊज कटिंग करू आपण तेव्हा ते व्यवस्थित यावं यासाठी. तर बघू शकता इथे एक्स्ट्राचा आपली कटोरीसुद्धा इथं वाढीव घेतलेली आहे. आता आपण पॅटर्न ठेवून कापडावरती कशी कटिंग करायची ते पाहूया. तर इथं अस्तर घेतलेलं आहे मी आणि बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे. तर पहा इथं मी जसं होतं तसं इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं साईड पार्ट ठेवूया व्यवस्थित. तर हे पहा या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. आता कटिंग करून घेऊया. कुठे एक्स्ट्रा मार्जिन न ॲड करता आपल्याला जे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तेच कट करायचं आहे. तर पहा या पद्धतीने. तर बाहीची कटिंग मी पेपर पॅटर्नवर दाखवली नाही कारण डायरेक्ट कापडावरती आपण कटिंग करणार आहोत त्यासाठी. आता इथे बघा बाही कटिंग करण्यासाठी कापड आहे ते व्यवस्थित एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचं. हे बघा या पद्धतीने आणि 4 पदरी घडी घालायची आपल्याला. आता छातीची घडी बघा आपण 10 इंच घेतली होती, तर बाहीची घडी आपल्याला 9 इंच घ्यायची आहे. तर त्याच पद्धतीने कापड आपल्याला सरकून ठेवायचं आहे व्यवस्थित. आता खालच्या साईडला कापड खालीवर होतं त्यासाठी मी सरळ अशी लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर बघा 11 इंच बाही होती, तर 1 इंच मार्जिन मी ॲड केलं. 12 इंचची इथं बाही लांबी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं मुंढ्याचा आकार देण्यासाठी बघा 3.5 इंच घेतलेलं आहे. तिरकस लाईन आखायची आणि 3 पॉईंट घ्यायचे आहे. तर बाही कटिंग कशी करायची त्याचा सेपरेट जो व्हिडिओ आहे तो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. बरेचसे व्हिडिओ टाकलेले मी बाहीचे 2 पद्धतीने बाही कटिंग कशी करायची ते सुद्धा टाकलेलं आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता बघा कटिंग करताना
इथे सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आहे तो कट करायचा. खालच्या साईडला दंडगेर घ्यायचं, त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घ्यायचं, कारण आपण इथे ब्लाऊजची कटिंगमध्ये सुद्धा 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं. आता बाही ओपन केली आणि पुढचा मुंड्याचा आकार कट केला. आता इथं बघा, जे आपण क्रॉसपट्टी काढलेली होती तिची कटिंग करून घेऊया. तर पहा, जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. आणि कटोरी ठेवताना चेक करायची आहे. तर कटोरी जी आहे ती तिरकस धाग्यातच कट करायची, कारण तिरकस धाग्यात कट केली तर कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट अंगामध्ये फिटिंगमध्ये बसते ती, त्यासाठी. आता हे मेन कापड दिलेलं आहे बघा, तर त्याला बाहीला डिझाईन दिलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं, म्हणजे काठ दिलेली एका साईडला आणि लांब बाही आहे, त्याच्यासाठी मी जसं आहे तसं इथं बाही तशी ठेवून घेते. तर पहा इथं या पद्धतीने बाही आता ठेवून घेतली आणि सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेऊया, म्हणजे दुसरे पार्ट आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. आता इथं अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी बाहीची कटिंग करून घेतली, कारण जोडताना आपल्याला कमी जास्त होतं त्यासाठी. आता इथं बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे. बाकीचे पार्ट कसे तिथे ॲडजस्ट करता येत आहेत ते पाहायचे, त्याच्यानंतर इथं पॅटर्न आहे ते ठेवायचे आहे. तर या पद्धतीने बघा, आपण व्यवस्थित पॅटर्न आहे ते ठेवून कापड इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा, सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करायचे, त्याच्यानंतर कटिंग करायची आहे. या ब्लाऊजला डिझाईन वगैरे काही नव्हती, म्हणजे काय सांगितली नव्हती, कारण पूर्ण ब्लाऊज जो आहे तो भरलेला होता डिझाईनने, त्याच्यासाठी. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.